हर्षदजी शेळके, त्याचबरोबर दत्ता पेमारे, मी कुठं बोललोय मनसेचा बोलू का मी इथं? त्याचबरोबर खऱ्या अर्थाने निश्चितच दीपक बिराडे या त्रयींनी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कमिटी स्वतःला तयार करतोय. सनी टू सनी मैदानाच्या आतमध्ये काय बॅटल मित्रांनो रंगताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तार सामना सुरू. पहिला चेंडू सनी याच्यासाठी एरिया लुटणे खेळून काढायचा होता. मला असं वाटतं निश्चितच बॅटचा फ्लो अगोदर कंप्लीट झाला, त्यानंतर चेंडू समोर आलेला त्यांना निश्चितच पाहायला मिळाला. अंतिम क्षणाला मला असं वाटतं शरीराचा वेध घेतला चेंडूने. एकदा इथे मात्र धप्पलकर जोडली गेलेली आहे. लेग बॅटच्या रूपाने पाहायला मिळाली, बॅटच्या रूपाने निश्चितच पाहायला मिळाली. आणि मिस टायमिंग होतं मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने एलिव्हेशन मिळालं नव्हतं. इंटू दी मिडल ऑफ दी बॅट घेण्यामध्ये फलंदाज अक्षम ठरले होते. एक धाव तरी सुद्धा आली. सनी तयार असतील. लॉर्ड फुलटॉस यावेळी चेंडूला टर्न केला. डीप काबू कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वरून चेंडू ट्रॅव्हल करतोय. हा फटका दमदार षटकार. असं वाटतं खऱ्या अर्थाने यॉर्करचा प्रयत्न केला गेला होता सनी याच्या माध्यमातून, परंतु समोर तयार होते या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांची फलंदाजी राहिली होती तो कॉन्फिडन्स आता सुद्धा या फलंदाजाच्या फलंदाजीमध्ये आपण पाहू शकता. हा फुलटॉस लोअर फुलटॉस होता. चेंडूला भिरकावून दिले सीमा रेषा पार. हा षटकार. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 7-7 वर. गोलंदाज तयार झालेला आपण निश्चितच पुन्हा एकदा पाहू शकाल. सनी तयार असतील. इथेही समोर ठेवले. यावेळेस फटका अप्रतिम. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. एसडीज चौकार. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून निश्चितच आपण पाहिलेला आहे. इरादे बुलंद आहेत. कुठेतरी कॉन्फिडन्स त्याला मिळाला असेल. या ज्या वेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स मिळत असतो त्यावेळेस अशक्यप्राय असणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य झालेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. आणि खेळ असाच असतो. एखाद्या वेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने चार्जअप झालेला असतात त्यावेळेस न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घडवत असता. आणि ज्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स लो असतो त्यावेळेस साध्या सोप्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता येत नाही. यावेळेस हा चेंडू खऱ्या अर्थाने फिरकी घेत असताना अमोल विषयाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. एसटी रक्षक म्हणून सुद्धा चांगली कामगिरी अमोलची आपण पाहतो. या अगोदरच्या सामन्यामध्ये व्यक्तिगतरित्या 33 धावा धप्पलकर जोडले होते अमोल फलंदाजी करताना. गोलंदाजी करताना खऱ्या अर्थाने एक शतक त्याने शेवटचा हाताळलं होतं आणि हा सामना आपल्या बाजूने खऱ्या अर्थाने खेचला होता. तो सामना कानवड संघाने जिंकला होता. आणि खऱ्या अर्थाने विचार केला मोठ्या संघासमोर त्याने खऱ्या अर्थाने 88 धावा धप्पलकर जोडल्या. 89 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये डोंगर नावी संघाला पेलता आलं नाही आणि तो सामना त्यांना तिकडे मात्र गमवावा लागला होता. सनी पुन्हा एकदा तयार झालेले आपण पाहू शकाल. या षटकातील 4 चेंडूंचा काही आतापर्यंत शेष निश्चितच पूर्ण झालाय. 2 चेंडूंचा काही शेष 11 धावा धप्पलकर लागलेत. वळतात का यावेळेस पंच आमच्याकडे वळले. दोन्ही या तिथे मात्र समांतर अवस्थेत आणत असताना एक अवांतर धाव धप्पलकर जोडली जाईल. 12 धावा धप्पलकर असतील. अलीकडे केपीएल मध्ये कर्जत प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्यांना नावाजण्यात आले ते मालेगावचे राजेंद्रजी भोईर सर इथे मात्र पंच म्हणून आपल्याला मिळालेले आहेत. सनी धप्पलकर मला असं वाटतं धीरज तिकडे तयार होते झेल घेण्यासाठी. झेल त्यांच्याकडून सुटला आणि रिले कॅच मैदानाच्या आतमध्ये प्रकाशाने कंप्लीट केला आणि निश्चितच क्रमांक 2चं षटक घेऊन सुद्धा प्रकाश मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पहिलं षटक सुरू आहे खऱ्या अर्थाने. सनी
च्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. धावपलकर एकूण धावा आपण पाहिजे इंटू द मिडल ऑफ द बॅट घेण्यामध्ये शक्य झाला नव्हता. फलंदाज एक धाव तरी सुद्धा इथे मात्र धावपलकर जोडली गेली. धावपलक एकने पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल यावेळेस एकूण धावा धावपलकर अंकित झालेले आहेत 13-13. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेले मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. वातावरण अतिशय आल्हाददायक आता मात्र होत आहे. हवेचा जोर कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने फ्लॅग्स आहेत आणि पूर्वेकडील हा जो भाग आहे मैदानाचा त्या भागातील जर फ्लॅग्स आपण पाहिले तर निश्चितच अतिशय वेगाने फडकत आहेत आणि म्हणूनच हवेचा जोर त्या बाजूने किती आहे पश्चिम पूर्व अशा पद्धतीने हवेचा जोर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मला असं वाटतं ह्या एंड कडून ज्यावेळेस फलंदाजी होईल समालोचन कक्षाकडून त्यावेळेस खऱ्या अर्थाने गोलंदाजांची या समोरील आव्हानं इथे मात्र वाढलेली असतील. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. त्यामध्ये हवेचा जोर सुद्धा विचारात घ्यावा लागतो. लेदर क्रिकेटला हवेचा जोर तितका खऱ्या अर्थाने त्रस्त करत नाही, परंतु टेनिस क्रिकेटला या सर्व गोष्टींची बंधनं असतात, पॅरामीटर्स असतात आणि त्याचा विचार इथे मात्र फलंदाज नक्कीच करतील. फॉरेस्ट एंड कडून क्रमांक 2 ची गोलंदाजी घेऊन वन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ मुरबाड सुधीर अगिवले गोलंदाजी. सुधीर म्हटलं तर निश्चितच अचूकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडू समोर येतो पर फलंदाजाला असं वाटतं की या चेंडूवर मोठा प्रहार आपण करू शकतो, परंतु तो फटका मारत असताना कुठेतरी बऱ्याचदा मिसटायमिंग होतं आणि झेल झालेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. हीच खासियत आहे सुधीर अगिवले या गोलंदाजाची. गोलंदाज तयार. पहिला चेंडू डावी एसटीच्या बाहेर आहे आणि यष्टिरक्षक म्हणून चांगली कामगिरी इथे मात्र अंमल करतोय. पंचांचे दोन्ही हात इथे मात्र समांतर अवस्थेमध्ये आले म्हणजे हा चेंडू इथे वाईड घोषित केला गेला. धावपलकर एक अतिरिक्त धाव ऍड होईल. 14 धावा या धावपलकर लागल्याने निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. सुधीर तयार. अगोदरचा चेंडू डावी एसटी सोडून जात होता, यावेळेचा चेंडू उजव्या एसटीच्या अगदी समोर पॅरलल अवस्थेमध्ये निश्चितच पिच केलेला आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय. हीच तर ओळख आहे सुधीरची. यावेळेस हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलेला आहे. फलंदाजीसाठी अवेलेबल असतील महेश. या अगोदरच्या सामन्यात त्याने सुद्धा त्यांची उपयुक्तता इथं मात्र स्पष्ट केलेली आहे. नॉनस्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण सनी याला पाहू शकता. सुधीर तयार. समोर ठेवले चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील. चेंडू तर मला असं वाटतं दोन्ही पायांच्या मधून निघून गेला हा चौकार. क्रिकेटला फील करत असताना खऱ्या अर्थाने तुमच्या शरीराचा बराचसा भाग निश्चितच संरक्षण करण्यासाठी हवा आहे. ज्यावेळेस चेंडूने हाताने अडवता येत नसेल त्यावेळेस शरीराला तरी खऱ्या अर्थाने तिथे मात्र तो चेंडू अडत असतो. मैदानाच्या आतमध्ये ते होताना आपण पाहिलं नाही. धावपलक 4 ने मारत असताना जाऊन पोहोचलो. 18 क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना गोलंदाजाला सुधीरला आपण पाहू शकता. या षटकातील 4 चेंडू येणं अजून शेष आहे. बॅकफूट लावून फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. डायरेक्ट हिटचा जर प्रयत्न केला असता तर कदाचित फलंदाजाला मैदान सोडावं सुद्धा लागलं असतं. ज्या पद्धतीने फेकी धीरजची आली त्यावरून खऱ्या अर्थाने त्याने तो प्रयत्न केला होता का हा प्रश्न सर्वांच्या समोर असेल. बॅकअपला कोणी अवेलेबल नव्हतं म्हणून खऱ्या अर्थाने स्वतःला आवरलं होतं असं म्हणूया. धावपलकडे 1 धाव अंकित केली जाईल. 19 धावा धावपलकडे असतील. या निश्चितच समालोचन कक्षाकडे कल्पेजी गायकर त्याचबरोबर सुनीलजी शेळके यांचं आगमन होत आहे आणि आयोजकांच्या वतीने त्यांचं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. हा फटका दमदार. हा षटकार त्याच्या विरोधात खेळत असताना आंबेगाव संघाकडून आपण पाहिलंय आणि आता सुद्धा त्याच पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. जुन्या चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये करा. समालोचन कक्षाच्या बाजूला कवयांची खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते
आणि समालोचन कक्षामध्ये खऱ्या अर्थाने खेळाडू कक्षापर्यंत सुद्धा हा खमंग वास दरम्यान इथे मात्र प्रत्येकाच्या नाकाला आकर्षित करून घेतोय. परंतु आजचा वार खऱ्या अर्थाने त्या स्टॉल पर्यंत जाण्यासाठी प्रतिरोधित करतोय. आजचा वार गुरुवार आहे म्हणून बरीच पावलं तिथपर्यंत पोहोचणार नाही. कदाचित उद्या जर अशा पद्धतीचा खमंग वास आला तर या मुख्य व्यासपीठावर मला असं वाटतं बरेच जण व्यासपीठ सोडून त्या कॅन्टीनकडे जातील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. नो थँक्स नसू द्यात. आजचा वार खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने अगोदर उल्लेख केला. सुधीर तयार. यस यावेळेस बॅकफुटला आले आणि चेंडूला ग्लान्स केलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सुधीर सचिन याचे प्रयत्न करत होता. पुढे 2 टप्पा घेतल्यानंतर चेंडू सरळ निघून गेला. मला असं वाटतं कॅमेरामॅनला यावेळेस या चेंडूने सलामी दिली. हा चौकार. काय रे धावफलक 29 पर्यंत जाऊन पोहोचलं. आमच्या गावातील एवन जोडी सुनील शेळके आणि कल्पेश गायकर यांचं आगमन झालं. त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत असेल. समोर ठेवल्या चेंडूला चेंडूपैचा कोणताही संपर्क नाही. चेंडूच्या रेषेमध्ये येता आलं नव्हतं. ज्यावेळेस तुम्ही त्या रेषेमध्ये येणार नाही त्यावेळेस चेंडूपैचा संपर्क होणार नाही. माणसाने माणसाशी माणुसकीशी वागलं पाहिजे असं म्हणतात आणि नात्यातील गोडवा टिकून ठेवण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात राहणं आपण गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जर धावा मिळवायच्या असतील तर चेंडूपैचा संपर्क आणणं अटळ आहे. तो संपर्क मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. 2 षटकांचा खेळ संपला. माझे साथी स्टॅटिस्टियन गुणसंख्या लेखक स्वॅप माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात. धावपलकावर एकूण धावा अंकित झाल्या 29. धावा धावपलकर आहेत. अजून 19, 20, 21 धावा धावपलकर जर जोडल्या तर फार मोठं आव्हान असेल आनंदवाडी संघासमोर. खऱ्या अर्थाने या अगोदर आनंदवाडी संघाचा फलंदाज मनीषाच्या बॅटमधून लागोपाठच्या 8 चेंडूंवर 8 षटकार आपण जरूर अनुभवलेत. परंतु प्रत्येक वेळेस क्रिकेट वेगळं असतं. तुमच्या गोलंदाजीची जे स्टँडर्ड आहे, गोलंदाजीची जी क्वालिटी आहे, खऱ्या अर्थाने फलंदाजांना ती संधी देत असते. कदाचित मोठ्या संधीपासून परावृत्त करत असते. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा असतील. गोलंदाजीच्या मार्गावर समालोचन कक्षाकडून धीरज तयार होताना आपण पाहू शकाल. धावपलकर एकूण धावा आहेत 29. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी अल्पावधीत सुरू असेल. चला गोलंदाज तयार. अधिकचा वेळ खर्च करू नका. यस समोर ठेवले महेशच्या बॅटमधून फटका चांगलाय. धावा चांगल्या मिळतील. हा षटकार घोंगेरा 35. 35 धावा धावपलकर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचंय गोलंदाज तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल धीरजच्या विरोधात धावपलक आपण पाहिलं तर 35 पर्यंत जाऊन पोहोचलाय. बारीला धावपलक आपण पाहिलं तर स्वप्नील माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 35 धावा धावपलकडे आहेत. पहिल्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार मैदानाच्या आतमध्ये झालाय. धीरज काय करतील मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका. गोलंदाज तयार. धीरज तयार.
पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चेंडू उजव्या यष्टीच्या थोडा बाहेर ठेवला तर शॉर्ट ऑफ बोर्डलेनचा चेंडू होता. अधिकची उसरी मिळाली नाही. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळलाय जरूर. भुवनेश्वर कुमारची आठवण मैदानाच्या आतमध्ये जागृत केली ते मात्र या गोलंदाजाने. धीरज त्याच पद्धतीची शरीरयष्टी त्याच्याकडे आहे. खऱ्या अर्थाने फार नौका हा गोलंदाज आहे, परंतु MCL खेळत असताना या गोलंदाजाने सुद्धा फार मोठी छाप सोडली होती. पाहायचं यानंतर कशी गोलंदाजी असेल. अधिकचा वेळ घेऊ नका अमोल विषयन टीम. चला यानंतर तुम्हाला सूचना दिली जाणार नाही, सरळ सरळ पेनल्टी दिली जाईल. डिसिप्लिन एका बाजूला आणि ही स्पर्धा दुसऱ्या बाजूला. यावेळेस मिस टायमिंग आहे. विश्वास तयार असतील. विश्वासपूर्वक झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद. हॅलो हॅलो चेक. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 35-35. डीजे ऑपरेटर विनंती असेल हॅलो 35 धावा धावपलकर. स्पर्धा लाईव्ह असणारी खऱ्या अर्थाने समालोचकांवर फार बंधनं येत असतात. स्पर्धा लाईव्ह नसती तर खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं मनोरंजन झालं असतं. गोलंदाज तयार. धीरज याही वेळेस बिगिट करायचे. चेंडू पेचा कोणता संपर्क नाही. मला असं वाटतं एका गावामध्ये चेंडूचे 2 तुकडे करण्याचा इरादा या फलंदाजाचा आहे. ज्या पद्धतीने बॅट मैदानाच्या आतमध्ये फिरवली होती या फलंदाजाने. चेंडू फळीचा संपर्क नाहीये. धावपलकर धावा स्थिर आहेत 35. येस, षटकारानंतर काय कमबॅक केलाय. गडी सुद्धा बाद केलाय आणि 3 चेंडू डॉट आलेले आहेत. धीरज टायर. आता हा फटका मोठा. ज्या गोष्टीचा उल्लेख या अगोदर केला होता तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेवर तैनात असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला जागते रहोचा आदेश दिला गेला. हा षटकार. आपले बुधाजी बाबा शेळके यांच्या मालकीत चेंडू तिकडे मात्र गेला असं म्हणायला हरकत नाही. इतका मोठा फटका होता. हा षटकार आलाय आणि धावपलकाला झालेली गती आपण पाहिली आहे. 41 धावा धावपलकर आल्या. हे षटक पूर्णत्वास जाण्यासाठी अजूनही 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. धीरज याच्यासाठी हे जे षटक आहे खऱ्या अर्थाने संमिश्र राहिलंय. प्रहार झाला तर तो मोठा प्रहार म्हणजे षटकार आणि नाहीतर काहीच नाही म्हणजे निर्धाव चेंडू. असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रहार मोठा झालाय. 3 चेंडू निर्धाव आणि 3 चेंडूंवर प्रहार मोठे. 3 षटकार. कडे दिलं जाईल. आता ही परिस्थिती आव्हानात्मक आहे. पाहिजे मला असं वाटतं अमोल विषय याला चार्ज घ्यावा लागेल. 47 धावा धावपलकर आहेत. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. येस, पाहायचंय 4थ्या षटकाला जोपर्यंत सुरुवात होते तोपर्यंत जाऊया. सोन्याच्या माध्यमातून सुरेल संगीत ऐकूया. येस, इट्स ओव्हर टू डीजे.
47 धावा धावपलकर. 5 दिवस तुम्ही काय द्याल त्यावर आम्ही तुम्हाला काय देऊ हे ठरेल. जसं द्याल तसंच तुम्हाला देऊ. धन्यवाद. सोन्यासाठी फरमाईश मैदानाच्या आतून निश्चित झालेली आपण पाहतोय. ती फरमाईश त्यांनी पूर्ण करा. क्रमांक 4 षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. नवीन गोलंदाज सौरभ गोलंदाजीच्या मार्गावर तयार होताना आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल प्रवीण विदे. शॉर्ट पिचिंग तरी सुद्धा इथे मात्र बाउन्सवर नियंत्रण मिळवलंय आणि चेंडूला भिरकावून दिलाय. 2 बाउन्सेस ओव्हर दी रोप फॉर 4 रन्स. या चौकाराने खऱ्या अर्थाने षटक पुढे जातोय. धावपलकर धावा आपण पाहिलं तर 51. पुन्हा एकदा शॉर्ट पिचिंग आहे. या बेस नो हाफ मेजर्स मॅक्सिमम षटकार. धावा दप्पलकर आल्यात पाहायचाय. हा आवाज ब्राईट ब्रदर्सचा आहे. प्रवीण विदेच्या बॅट मधून खऱ्या अर्थाने मोठे फटके मैदानाच्या आतमधून आपल्याला इंट्रोड्यूस केलेले पाहायला मिळत आहेत. सौरभ तयार असतील. पुन्हा एकदा शॉर्ट पिचिंग आहे. यावेळेस मला असं वाटतं गोलंदाज फटक्यापासून तर वाचले परंतु इथे पंचांपासून त्यांना कोण वाचवेल. अतिरिक्त हाईट इथे मात्र दिली गेली. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा ऑलरेडी मिळाला होता आणि म्हणून इथे मात्र निश्चितच 9 घोषित केला गेलेला. एक अतिरिक्त धाव धावपलकर जोडली जाईल आणि यानंतरचा येणारा चेंडू फ्रीट असेल. इथेही शॉर्ट पिचिंग एक क्षेत्ररक्षक जरी तैनात केला असेल यावेळी क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न राहिलेत अप्रतिम. कौतुक करावं लागेल सनी याचं. ज्या पद्धतीने हा चेंडू निश्चितच त्याने तिथे मात्र स्टॉप केला. फ्रीटच्या चेंडूवर 2 धावा दरम्यान इकडे मात्र अंकित झाल्या. धावपलक 60 पर्यंत जाऊन पोहोचलं. धावपलक 60 पर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. यानंतर या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडूंमध्ये 1-2 जर मोठे फटके आले तर पुन्हा एकदा फार मोठ्या धावपलकाला सामोरं जावं लागेल दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या कानोड संघाला. यावेळेस पंच आमच्याकडे वळले. गोलंदाजाला दंडित केलाय. अवांतर एक धाव धावपलकर जोडली गेली. धावपलक 61. इथेही मला असं वाटतं बाउन्सर अटेम्प्ट केलाय. झेल घेण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिमरित्या झेल टिपला गेला आणि फलंदाजाला इथे मात्र निश्चितच बाद व्हावं लागतंय. पाहायला मिळाले पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज भूषण. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल तर सन्नी येतील. त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आतापर्यंत आलेत. एक चौकार सुद्धा आपण पाहिलाय. विकेट किपर बघा कसा स्टान्स आहे त्यांचा. अजून षटकातील 2 चेंडू येणं शेष आहे. समोर खेळून काढलाय.
रिमार्केबली डन बाय द बॅट्समन. यस, काय फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह समोर ठेवलं होतं. हाफ वॉली होती, ज्युसी हाफ वॉली ज्याला आपण म्हणू शकतो, आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. 6 धावांसाठीचा हा फटका, अप्रतिम षटकार. सदुसष्ट धावा धापलकर. हे 10 धावांची पेनल्टी आहे. एका जागेवर बसता नाही तर 10 धावांची पेनल्टी. गोलंदाज तयार. यावेळेस फटका पाहायचा, अप्रतिमरित्या खेळून काढलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील आणि 2 धावा तरी ते मात्र कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना आपण पाहू शकाल. धावफलकावर एकूण धावा अंकित झाल्या 69 आणि 70 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये कानोर संघाला असेल. पाहिजे फलंदाजीचा क्रम कानोर संघाच्या मार्फत बदलला जाईल की त्याच क्रमाने ते मात्र फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल दुसरं सत्र ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.
जोरदार हा चौकार. खऱ्या अर्थाने पहिला चेंडू प्रवीण याचा बॅकफुटला राहून 30 सर्कलच्या डोक्यावरून इथे मात्र प्लेस केलं. काय प्लेसमेंट मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पाहायला मिळाली. अंतिम क्षणापर्यंत टेम्परामेंट शो केलं होतं, संयम दाखवला होता आणि फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली आहे. 30 सर्कलच्या डोक्यावरून हा चौकार आलाय. प्रवीण पुन्हा एकदा तयार असतील. प्रवीण विदे स्ट्रायकिंग इनला फलंदाज रेडी आहेत. सचिन इथेही बिगिट करायचं होतं. यावेळेस फार मोठी चेस असेल. द आउटफील्ड इज व्हेरी क्विक. चौकार. वाईड +4 नशिबाचा पंजा. आपण पाहिलं तर 9 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. मला असं वाटतं एका चेंडूवर 9 धावा इथे मात्र झालेत असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिल्या चेंडूवर एक चौकार आला होता, दुसरा चेंडू वाईड होता आणि त्याच्यावर इथे मात्र नशिबाचा पंजा आला. प्रवीण तयार. 70 धावा धापलकर जोडायचे हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या कानोल संघाला. प्रवीण तयार. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये मला असं वाटतं शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तयार होता. लेग गली सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि एक धाव इथे मात्र धावपलकर जोडण्याची संधी होती, ती धाव पूर्ण झाली आहे. धावपलक एकने पुढे वाढत असताना 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 10 कदम 10 धावा धावपलकर. पाहायचंय क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. स्वॅप खऱ्या अर्थाने निश्चितच त्यांचं क्षेत्र बदललं जात आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन आणि सौरभ गोलंदाज तयार. प्रवीण तयार. यावेळेस हा चेंडू समोर ठेवलाय. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर निश्चितच उसळी घेतली आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र झाली. धापलकर धावा 10 आहेत. गोलंदाज तयार. इथे एक क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. पाहायचंय चेंडू रेस होतो बाउंड्री लाईन कडे आणि निश्चितच इनसाइड दी बाउंड्री लाईन चेंडू इथे मात्र थांबवला. तत्पूर्वी 3 धावा इथे मात्र धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. धावपलक एकूण 13 असतील. विराट कोहली स्टँडच्या समोर जो पडदा आहे त्या पडद्याला मित्रांनो निश्चितच थोडीशी जागा मोकळी करा. यावेळेस हा फटका अप्रतिम आहे. सचिन याच्या बॅट मधून खऱ्या अर्थाने हा फटका निघालेला आपण पाहिला. जेल घेण्याची संधी होती, प्रयत्न तर झाले, परंतु यावेळेस हा षटकार. सर्वांनी पडद्याच्या बाहेर खऱ्या अर्थाने इथे मात्र स्थानापन्न व्हायची विनंती असेल. विराट कोहली स्टँडच्या अगदी मध्ये जे 2 प्रेक्षक अर्थाने तिथनं तुम्हाला उठावं लागेल. यस, सामना तोपर्यंत आम्ही सुरू करणार नाही जोपर्यंत तुम्ही पडद्याच्या पलीकडे जाणार नाहीत. यस, ही स्पर्धा एका बाजूला आणि दुसरी बाजू जर कोणती असेल तर खऱ्या अर्थाने ती आहे म्हणजे डिसिप्लिन. गोलंदाज तयार. कमिटी इज व्हेरी स्ट्रॉंग. यस, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. गोलंदाज तयार.
इथेही मोठा फटका खेळायचा होता. चेंडू फळीचा संपर्क तर आला, मिस टायमिंग आणि फ्लाय स्लिप रिजनवर अप्रतिम झेल टिपला गेला. फलंदाज बाद. धन्यवाद. अमोल याने निश्चितच एक षटकार एक चौकार आपल्या बॅटमधून सचिन याने दाखवला आणि 4 बॉल फेस करत असताना धोपलकोर एकूण 10 धावा त्याने जोडल्या आणि त्याला बाद व्हावं लागलं. खऱ्या अर्थाने चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये फ्लाय स्लिप रिजनवर अप्रतिम झेल टिपला गेला. मला असं वाटतं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. क्रमांक 2चं षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल पाहायचंय. कोणत्या गोलंदाजाकडे इथे मात्र गोलंदाजी दिली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या ब्राईट ब्रदर्स या संघाकडून. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 2दा तुम्हाला फक्त वॉर्निंग दिली जाईल, त्यानंतर तुम्हाला पेनल्टी सामोरं जावं लागेल. यस ब्राईट ब्रदर्स संघ यस या गोष्टीचा विचार करा. खऱ्या अर्थाने एका संघामध्ये संपूर्ण गावातील अनेकविध कुटुंबातील मंडळी खेळताना आपण पाहतो, परंतु हा संघ पहिला ब्रदर्सचाच आहे कारण त्यांच्या संघाचं नाव आहे ब्राईट ब्रदर्स. म्हणून तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. चला गोलंदाज तयार. सनी सौरभ साठी बॅकफुटला आलाय, चेंडूला खऱ्या अर्थाने वळवलाय. शपल क्रॉस झाले होते आणि डीप मिडविक डीप स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक समोर सरसावले. चेंडू अडवला, फेकी झाली. एक धाव या धोपलकर जोडण्याची संधी होती. धोपलक 1 पुढे जात असताना आपण पाहू शकाल धोपलकर एकूण धावा आहेत 20-20. 20 धावा धोपलकर लागलेल्या निश्चितच आपण पाहतोय. सनी तयार. बाबा मला शाळा शिकव कसं शिकली.
एज अँड गॉन. फलंदाज बाद. बहुत देर कर दी मेहरबा आते आते. षटकार. समोर ठेवलं. इथे मात्र बिगिट करायचा होता. चेंडूबाईचा संपर्क आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. विजयापासून खऱ्या अर्थाने खूप दूर आहेत फलंदाजी करणारा संघ. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज मैदानाच्या आतमध्ये संप्रो. इथेही मला असं वाटतं सरळ रेषेमध्ये खेळून काढले. दोन क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या पद्धतीने धावतात. दोघांच्या मध्ये जाऊन चेंडू निश्चितच लँड होतोय. एक धाव धावपलकर जोडली. चौकार. यस. हे सत्र संपल्यानंतर पंचानं एक एक लिंबू सरबत मित्रांनो ऑफर करा. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी उष्णता असते आणि तिला काउंटर करता आलं पाहिजे. गोलंदाज तयार. इथेही बिगिट करायचं. चेंडूबाईचा संपर्क नसताना हे षटक संपलं. हे सत्र संपलं. दुसऱ्या फेरीतील हा अतिशय महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये दुसरा जिंकलाय. ते ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन असेल. हु इज द मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचेल आणि तुमच्यापर्यंत निश्चितच ती पोहोचवली जाईल. यानंतर पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. आनंदवाडी संघाचे संघ कर्णधार लक्ष्मण तांदळे टॉस बॉक्स मध्येच मला वाटतं वेट करत आहेत आणि विनंती असेल ब्राईट ब्रदर्स संघाचे संघ कर्णधार आपण सुद्धा नाणेफेकीसाठी लगेचच प्रस्तुत व्हा. सनी आहे या सामन्याच्या विजयाचा शिल्पकार.